निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती बेभरवशाची झाली आहे। रोजगार उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागात बेरोजगारी वाढली आहे। ग्रामीण भागातील प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत। मात्र शेती नसताना ही शेतीला पूरक व्यवसाय करून या प्रश्नावर मात करता येते हे दाखवून दिले नांदेड जिल्ह्यातल्या सगरोळीच्या राजीव कांबळे यांना। शेळी आणि कुक्कुटपालनातून कांबळे याला 3 लाख रुपयांचं उत्पन्नही मिळालंय। आज आपण राजीव कांबळे याच्या शेळी पालन आणि कुक्कुटपालन व्यवसायाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यात जाणार आहोत। हे आहे सगरोळीतील अनुसया नगर। सगरोळीच्या शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अविरत काम करणाऱ्या सांस्कृतिक संवर्धन मंडळाने या ठिकाणी जवळपास 134 गरीब होतकरू बेघरांना मोफत घरं बांधून दिली आहेत। याच अनुसया नगरमध्ये संवर्धन मंडळानं राजीव कांबळे या भूमिहीन आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणाला नाममात्र करारावर 2 एकर जमीन कसण्यासाठी दिली। कांबळे यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करत यशस्वीरित्या शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केलाय। ITI झाला माझा आणि मी आपल्या उदरनिर्वाहासाठी पुणे, मुंबई, नागपूर अशा ठिकाणी बरेच ठिकाणी कंपन्यांमध्ये काम केलं, पण तिथं माझं काही मन रमेना। त्यामुळे मला गावाकडे पशुपालनाची ओढ असल्यामुळे मी गावी आलो। पण माझ्यासमोर एक समस्या होती, गावी येऊन काय करायचं। मग माझी ही जी समस्या आहे ते मी माझ्या संस्कृती संवर्धन मंडळ चेअरमन साहेबांकडे माझी ही समस्या मांडली। मग त्यांनी मला मार्गदर्शन दिलं की बाबा तुम्ही थोडंसं कृषी विज्ञान केंद्राकडे जा आणि तुम्ही व्यवसायाविषयी तुम्ही तिथे माहिती घ्या। त्यांनी मला हा व्यवसाय सुचवला आहे डॉक्टर भूषण सदार साहेबांनी की तुम्ही बंदिस्त शेळी पालनकडे तुम्ही लक्ष द्या। तशी माझी तिकडेच ओढ होती, मग त्यासाठी मला शेती हवी होती बंदिस्त शेळी पालनासाठी। मी पुन्हा चेअरमन साहेबाकडे जाऊन ही माझी समस्या मांडल्यानंतर त्यांनी मला 2 एकर शेती मला प्रोव्हाइड केली। राजीव कांबळे याला सांस्कृतिक संवर्धन मंडळाच्या मदतीसोबतच कृषी विज्ञान केंद्राचं डॉक्टर भूषण सदर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या व्यवसायाला मोठ्या शेडची आवश्यकता होती। जवळ पैसे नसल्यानं टाकाऊ वस्तू, शेतातील लाकडं, गवत आणि बांबूंच्या सहाय्यानं 80 बाय 24 फुटाचा शेड उभा केला। यासाठी राजेशला 40 ते 45 हजार रुपये खर्च आलाय। कृषी विज्ञान केंद्राच्या सहाय्याने मी शेळी पालनाचा व्यवसाय तर ठरवला। मग पहिला अगोदर आता मला शेडची आवश्यकता होती। मग शेळी पालनासाठी काय एवढा म्हणजे मोठा बनवायची काही गरज नाही, त्यांना काय तेवढी मोठ्या RCC बिल्डिंगची गरज भासत नाही। त्यामुळे मी अगोदर विचार केला, मग टाकाऊ वस्तू आसपासच्या जे स्थानिक आपल्या इथे गावामध्ये उपलब्ध असतात त्यांचा मी उपयोग करायचा विचार केला आणि स्थानिक एका शेतकऱ्याकडून मी बांबूंचा एक लाकडांची पूर्ण एक जुगडी विकत घेऊन मी बांबूंचा पूर्ण वापर करून आणि आपण स्वतः अंग मेहनत घेऊन 80 बाय 24चा शेड उभा केला आहे। त्यासाठी मला सरासरी 40 ते 45 हजाराचा खर्च आलेला आहे। एकूण मी कमीत कमी शेडचा खर्च 40,000 आणि 30-35 हजाराच्या शेळ्या विकत घेतलेला आहे। तर त्यामधनं मी जे विक्री केलेली आहे ते माझ्याकडून 12 बोकड विक्री झालेले बकरी ईदच्या निमित्ताने, तर त्याची किंमत कमीत कमी 75,000 मला वसूल झालेलीच आहे। आणि जे आता माझ्याकडे जमा शेळ्या आहेत करडा आणि शेळ्या मिळून ते कमीत कमी 2.5 ते 3 लाखापर्यंत माझ्याकडे आता त्यांचे शेळ्यांची किंमत जी आहे ते जमा आहे। कांबळे यांच्यावर आई, पत्नी, 2 मुलं आणि 1 भाऊ यांची जबाबदारी आहे। घरातील सर्व सदस्य मजुरी करून उदरनिर्वाह करतात। शेतीपालन व्यवसायात त्यांची ही मदत होते। कांबळे यानं 2015च्या जुलै महिन्यात उस्मानाबादी 7 शेळ्या आणि 1 बोकड खरेदी केलं। योग्य संगोपन आणि जन्मलेल्या पिल्लांची वाढ केल्यानं सध्या त्यांच्याकडे 40 शेळ्या आहेत। स्थानिक बाजारपेठामधून मी शेळ्यांची खरेदी केली। त्यामध्ये जसं की आमचे देगलूर आहे, बिलोली आहे, मुखेड आहे, जळकोट आहे, यामधून मी सर्व प्युअर उस्मानाबादी शेळी सर्व खरेदी केली। घेते वेळेस मी 7 शेळ्या आणि 1 बोकड घेतला होता 2015 जुलै 2015मध्ये घेतला आहे। त्यानंतर त्यांची वाढ होत आता माझ्याकडे 40 शेळ्या आहेत। प्रायोगिक तत्वावर मी 8 बोकडे घेतलं होतं बकरी ईदसाठी आणि ते पण त्यांची विक्री केलेली। सुरुवातीच्या काळात शेळ्यांची निगा कशी राखावी आणि आरोग्य कसं सांभाळायचं याबाबत राजीवला माहिती नव्हती। मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन लसीकरण आणि औषधी दिल्यानं पिलांचं मृत्यूचं प्रमाण नगण्य झालं। शेळींचं करडं स्वतंत्र पिंजऱ्यात ठेवल्यानं त्याचं आरोग्य चांगलं राहिलं। शेळ्यांच्या आरोग्याविषयी जास्त माहिती नसल्यामुळे मला बऱ्याच वेळेस आजारी पडू लागले। त्यामुळे मी आमच्या डॉक्टर साहेबांना
भेटून त्यांचं आरोग्याविषयक विचारपूस केल्याच्या नंतर त्यांनी मला सुचवलं की डिवर्मिंग आणि लसीकरण वेळोवेळी करावे. त्यानंतर त्यांनी मला डिवर्मिंगसाठी औषधे प्रोव्हाइड केली आणि सरकारी दवाखान्यात आमच्या इथे डॉक्टर खिल्लारे साहेबांनी मला यांचं लसीकरण करून दिले. वेळोवेळी लसीकरण केल्यामुळे त्यांचं मृत्यूकीचं प्रमाण आणि बिमार पडण्याचं प्रमाण फारच कमी झालं आहे. लहान करडांची निगा थोडीशी मला अगोदर अवघडच झाली. ते लहान पिले अगोदर जमिनीवरची माती चाटायचे आणि ते त्यांना हगवण लागायचे, हगवण सदृश हे लागायचं. त्यामुळे त्यांना कोलायचा बराच त्यांना असा प्रादुर्भाव व्हायचा. त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की हा असा पिंजरा बनवायचा. हा पिंजरा बनवला आहे. मी दिवसभर त्यांना याच्यामध्ये लहान पिल्लांना करडांना ठेवतोय. राजीवनं शेळी पालनासोबतच गावरान कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीस 5,000 रुपयांची गावरान पिल्लं घेतली. आता त्यांच्याकडे जवळपास 200 कोंबड्या आहेत. आपल्या इथे गावरान कोंबड्यांची भरपूर मागणी आहे. त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की गावरान कोंबड्या आपण पोसल्या पाहिजे. त्यासाठी मार्गदर्शनासाठी KVKकडे अजून गेलो आणि डॉक्टर साहेबांना, आमच्या भूषण सदार साहेबांना विचारणे केली की बाबा ह्याच्यामध्ये काय आपला वाढवता येईल, काहीतरी नवीन काय करता येईल. तर त्यांनी मला सुचवलं की बाबा परसबागेतील कुक्कुटपालन याविषयी त्यांनी मला थोडंसं योग्य मार्गदर्शन दिलं. ते मी स्थानिक गावरान कोंबड्या इथेच आमच्याच गावामधनं एक 5,000च्या कोंबड्या घेतले 14 आणि एक सोबत त्याचा नर मुर्गा घेतला. आता त्याचे आतापर्यंत माझ्याकडे 175 ते 80 कोंबड्या आहेत आणि आतापर्यंत मी विकलोय 30 मुर्गे. तर त्या 30 मुर्गे मला 300-350च्या रेंजमध्ये गेले. तरी त्याची किंमत मला नाही म्हणले तरी 10,000 ते 15,000 आलेली आहे. शेळ्या, बोकड आणि कोंबड्यांसाठी बाहेरून खाद्य आणण्यापेक्षा शेतातच जयवंत, यशवंत यांच्यासारख्या चाऱ्याची लागवड केली. चाऱ्यातून शेळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स मिळतात. घरीच खाद्य तयार केल्यानं खाद्यावरील खर्चात मोठी बचत झाली आहे. मी ह्या माझ्या 2 एकर शेतीमध्ये विविध प्रकारचे इथे चारा पिके लावलेली आहे. त्यामध्ये जसे की मार्वेल गवत, लुसर्न ग्रास, नेपियर, जयवंत, यशवंत आणि संपूर्ण DHN6, त्याच्यानंतर कडवळ, हे सर्व प्रकारचे विविध प्रकारचे मी इथे गवतांचं लागवड केलेली आहे. त्यामुळे मला माझा बंदिस्त शेळीपालन व्यवसाय हा पूर्ण सक्षम आहे. मला बाहेरच्या खाद्याकडे लक्ष द्यायची काही गरज भासत नाही. प्रोटीन, व्हिटॅमिन्स, जे बी काही जीवनसत्वे आहेत ते मी सर्व माझ्या शेतातूनच ह्या लागवड केलेल्या चाऱ्या पिकामधून मी त्या शेळ्यांना प्रोव्हाइड करतो. तसेच ह्या चाऱ्यामधून मला अजून एक फायद्याची गोष्ट आहे की कोंबड्यांना हे जे माझं इथं लुसर्न ग्रास आहे हे फार चवीने व आवडीने खातात. त्यामुळे मी त्यांना बारीक करून कोंबड्यांच्या समोर टाकले की 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व पाला ते खाऊन फस्त करतात. ते मला फार मोठा फायदा झालेला आहे त्याचा. 1.5 वर्षात राजीवकडे जवळपास 40 शेळ्या आणि 200 गावरान कोंबड्या आहेत. 1 लाख रुपये वगळता या व्यवसायातून त्यांना 3 लाख रुपयांचा फायदा होणार आहे. शेळीपालन व परसबागेतील कुक्कुटपालन या दोन्ही व्यवसायामधून मला टोटल संपूर्ण माझा जे आहे फायदा, तर हा फायदा 4 लाखाच्या आसपासमध्ये झालेला आहे. त्याच्यातून खर्च वजा जे त्यांचं खाद्य आहे, लसीकरण आहे, वेळोवेळी माझं ट्रान्सपोर्टिंग चार्ज आहे, इथे चारा पिकेची लागवड आहे, शेतीचं जे माझं करार नावावर घेतलेल्या शेतीचा खर्च आहे, सर्व वजा जाऊन माझा जरी 1 लाख रुपये गेला तरी मला निव्वळ नफा माझा 3 लाख रुपये अपेक्षित आहे. राजीव कांबळेंना त्यांच्या व्यवसायात सांस्कृतिक संवर्धन मंडळ आणि कृषी विज्ञान केंद्राची मोलाची मदत मिळाली आहे. योग्य व्यवस्थापन केल्यानं कुक्कुटपालन आणि शेळीपालन व्यवसाय फायदेशीर झालाय. विज्ञान केंद्र सगळी मार्फत आपण शेतकऱ्यांना नियमितपणे शेतीपूरक व्यवसायासाठी उद्विग्न करत असतो, मदत करत असतो. त्याच हेतूने आपण आपल्या या सगळी गावातील राजेश कांबळे जो युवक आहे, बेरोजगारी भूमिहीन युवक, त्याला पण आपण ह्याच्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन केलं शेळीपालन आणि कुक्कुटपालनासाठी. आणि त्यांनी हे यशस्वीरित्या केलं, मन लावून केलं आणि वारंवार कृषी विज्ञान केंद्रामार्फतही त्याला मार्गदर्शन मिळण्यात आलं. त्या दृष्टीने त्या यशस्वीरित्या त्याने इथे 40 शेळ्यांचं सध्या संगोपन केलं आहे आणि सोबतच 200 कोंबड्यांपर्यंतचं परसबागेतील कुक्कुटपालनही त्याचं यशस्वीरित्या सुरू आहे. ह्याचंच एक उदाहरण घेऊन आपल्या नांदेड जिल्ह्यातील तरुण युवकांनी आणि जे फार इंटरेस्टेड आणि होतकरू युवक असतील त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनात सर्वांनी हा व्यवसाय सुरू करावा. राजेश कांबळे तसा भूमिहीन शेतकरी, गावात रोजगारही उपलब्ध नव्हता. त्यामुळं त्यांना जिद्द आणि कष्टाच्या जोरावर व्यवसाय यशस्वी केलाय. संतोष जोशी, साम TV, नांदेड.